जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती तुफान गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे पेट्रोल पंपावरील स्टॉक जो आहे तो काही ठिकाणी संपल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बहुतांश पेट्रोल पंप जे आहेत ते पूर्णतः बंद झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांना मोठा सामना जो आहे अडचणीचा तो करावा लागत आहे। सध्या मी बदनापूर शहरातल्या या पेट्रोल पंपावरती आहे। आपण जर पाहिलं तर या बाजूला जी गर्दी आहे या नागरिकांना अजूनही अशी आशा आहे की टँकर येईल आणि आपल्याला पेट्रोल डिझेल हे मिळेल अशी आशा हे नागरिक करतात। खरं तर मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो की काल सायंकाळी 4 वाजता या पंपावरती टँकर दाखल झालेलं होतं। तेव्हापासून तुफान गर्दी जी आहे ती या पंपावर पाहायला मिळालेली होती। मात्र सद्यस्थितीला या सुद्धा पंपावर स्टॉक नसल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नागरिकांना अजूनही आशा आहे की आपल्याला या ठिकाणी इंधन मिळेल, मात्र स्टॉक उपलब्ध नसल्याने पेट्रोल पंपावर देखील आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। अजूनही या नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। दुचाकी असेल, 4 चाकी असेल किंवा इतर वाहनधारक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी आपल्याला बाहेरची चित्र दाखवतो। जालना छत्रपती संभाजीनगरचा हा मुख्य महामार्ग आहे आणि या मुख्य महामार्गावर हा पेट्रोल पंप आहे। मात्र स्टॉक नसल्यामुळे अशा पद्धतीने बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि बॅरिकेडच्या पलीकडून अगदी सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून नागरिक जे आहेत ते इंधन भरण्यासाठी आलेले आहे। मात्र या ठिकाणी पेट्रोल पंपावर कुठलाही स्टॉक नसल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना आता माघारी फिरण्याची वेळ जी आहे ती आल्याचं चित्र जे आहे एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हीच परिस्थिती याच पंपावर नाही तर जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरचे अनेक जे पंप आहेत ते पूर्णतः बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना मोठा अडचणीचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागत असल्याचं चित्र आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण काही नागरिकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। कुठून आले तुम्ही? फिर सांगून घेऊन बरं, कधीपासून उभा आहे? 2 घंटे झाले, सकाळपासून आलेलो, फिरा भाकरीचा आलेलो आहे। बरं, काय सांगतायत ते? हा, काय सांगतायत ते म्हणते मालक यायचा आहे, 2 घंटे नाही चालू करू, 3 घंटे चालू करू, केव्हाचा परेशान आहे, उभं राहिलो तर पोटा भूक लागल्या। बरं, आमचं म्हणणं आहे त्यानं पेट्रोल चालू करावं, आम्हाला कामाला जावं लागत आहे, कामाला सुट्ट्या पडल्या, घरी आता कसं करावं। बरं, माझं म्हणणं हेच आहे, त्यानं पेट्रोल चालू करावं, सगळ्याच म्हणजे जनता खुश राहील। बरं, आपण पाहू शकतो की हे सुद्धा सांगतायत की सुमारे 2 ते 2.5 तासापासून या ठिकाणी मी थांबलेलो आहे, मात्र कुठलंही इंधन मिळत नसल्यामुळे त्यांनी देखील संताप जो आहे तो व्यक्त केला आहे। आपण जर या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या देखील रांगा लागलेल्या आहेत। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर सध्या गहू काढणीचा हंगाम सुरू आहे। शेतकरी वर्ग देखील मोठ्या संख्येनं पेट्रोल पंपावर दाखल होत आहे, हातामध्ये कॅन घेऊन येत आहे। मात्र पेट्रोल पंप चालकांकडून कॅनमध्ये पेट्रोल जे आहेत ते मिळत नसल्यानं शेतकरी वर्ग सुद्धा आता संतापल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती इंधनचा साठा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी नागरिक माघारी फिरण्याची वेळ आली आहे। आपण पाहू शकतो की उन्हाचा तडाखा देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे डोक्यावरती रुमाल घेऊन आणि टोप्या घालून हे नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। 4 चाकी असेल, दुचाकी असेल, मोठ्या संख्येनं नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठून आले तुम्ही? इथे गावाचे बदनापूर। बरं, किती वेळापासून थांबले? 2 घंटे झाले। बरं, आता ते काय सांगतायत मग? काय सांगतात, भेटतं की नाही भेटतं पेट्रोल? बरं, म्हणजे तुम्हाला अजून सुद्धा गॅरंटी नाही मिळेल की नाही। एकूणच आपण पाहतोय की अजूनही कोणतंही इंधन मिळेल याची गॅरंटी नसल्याचं हे नागरिक सांगतायत। त्यामुळं हीच परिस्थिती आता जिल्हाभरातल्या बहुतांश पेट्रोल पंपावर आपल्याला प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळत आहे। रामनाथ ठाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।